नमस्कार सेवक बांधवांनो, मी नागेश शर्णाकर. आज एक नवीन चर्चा घेऊन आलोय. मला काही सेवक दादांचा कॉल आला आणि त्यांचा प्रश्न होता, दादा म्हणे जो येणारे षष्टीचे हवन कार्य आहे 14 ऑगस्टला जो होणारा आहे तो खरा की 15 ऑगस्टला जो षष्टीचं हवन कार्य होणार आहे तो खरा. यांनी सेवक बांधवांनो, येणारा षष्टीचा हवन कार्य 14ला खरा की 15ला खरा, तर यावर आपण चर्चा करूया. षष्टी हवन कार्य हा एका भगवंताचा प्रकट दिन आपण सर्वांना माहित आहे आणि हा एक भगवंताचा प्रकट दिन आपण आजपासून नाही तर बाबांनी जेव्हा एका भगवंताची प्राप्ती केली तेव्हापासून हा षष्टीचा हवन कार्य साजरा केला जातो. तर परमपूज्य परमात्मा एक शौक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत येणारा षष्टीचा हवन कार्य हा 15 ऑगस्टला आहे आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान टिमकीचा 14 तारीखला. आता यामध्ये सेवकांचं थोडं गोंधळ होत आहे आणि या विषयावर मार्गाच्या बाहेरील आणि म्हणजेच अनेकवाले लोक आपल्या या मार्गावर टीका टिप्पणी करतील नक्की. कारण जर एका गावात 2 मंडळाचे सेवक आहेत, 2 मंडळाचे सेवक आहेत, तर टीका टिप्पणी आपल्यावर होणार हा नक्की. आणि जेव्हा आपल्यावर टिप्पणी होईल त्यावेळेस आपल्याकडे उत्तर राहणार नाही राहणार हा सांगता येत नाही. आणि माझ्याकडेही उत्तर नाही आहे की 14चा खरा की 15चा खरा. माझ्याकडे उत्तर नाही आहे, पण माझ्याकडे जो विचार आहे त्या विचाराच्या देवाणघेवाणने आज आपण जर आपल्याला पटलं तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. पटलं तर, नाही पटलं तर असं समजायचं की एक सेवक आहे बडबड करतोय आणि सोडून देतोय. तर माझं पटलं तर विचार करायचा, तुमच्या मनाला पटते तर विचार करायचा, अन्यथा विचार करू नये. तर 15 ऑगस्टला जो षष्टीचा हवन कार्य आहे त्यालाही मी खोटा म्हणणार नाही आणि 14 ऑगस्टला आहे त्यालाही मी खोटा म्हणणार नाही. मग का म्हणून असं? तर बाबांनी जेव्हा एका भगवंताची प्राप्ती केली श्रावण वैद्य षष्टी आणि 5 हवन कार्य झाल्यानंतर 6व्या दिवशी भगवंताची प्राप्ती केली. आता षष्टी आणि 6 एकच आहे. मग हे जो प्रकार घडतात तर हे कशावरून? तर आज जो टिमकी उगमस्थान आहे त्यांचा जो निर्णय आहे, त्यांचा निर्णय कोणत्या विचाराने आहे, कोणत्या विचाराने त्यांचा निर्णय आहे? तर बाबांनी षष्टीचं हवन कार्य हा त्या काळानुसार बाबा होते आणि बाबा त्या काळानुसार सांगत असायचे आणि सेवक करत असायचे. तर काही एके वर्षी सण माहित नाही, पण एके वर्षी हा षष्टीचा हवन कार्य 15 ऑगस्टला आला आणि त्यानंतर काही सेवकांनी रिक्वेस्ट केली असेल किंवा बाबांच्या विचारात आला असेल की 15 ऑगस्टला सुट्टी असते आणि या सुट्टीच्या माध्यमातून आपण हा षष्टीचा हवन कार्य 15 ऑगस्टलाच करायचं. एक तर सेवकांचा विचार असेल किंवा बाबांचा विचार असेल आणि त्याच्यावर बाबांनी सहमती दिली. 1 ते 2 वर्षांनी 15 ऑगस्टला षष्टीचं हवन कार्य झालं आणि त्या हवन कार्य झाल्यानंतर बाबांची प्रकृती खराब झाली. बाबांची प्रकृती खराब झाली, चूक सापडेना, परिवारांचे लोक बसले आणि परिवारांचे लोक बसल्याच्या नंतर भावाभावामध्ये सल्ला निघाला असेल आणि भावाने म्हटलं असेल की भाऊ, आपण जो षष्टीचं हवन कार्य करत आहोत हा चुकीचा तर नाही. 15 ऑगस्टला जो षष्टीचं हवन कार्य जो तिथी सोडून किंवा जो दिवस सोडून आपण जो षष्टीचं हवन कार्य करत आहोत हा चुकीचा तर नाही. आणि कारण की आपण भगवंताची प्राप्ती षष्टीच्या दिवशी केली आणि आपण हवन कार्य भगवंताच्या प्राप्तीचं हवन कार्य हा आपण 15 ऑगस्टला करत आहोत हा चुकीचा तर नाही. आणि ह्या गोष्टीवर जेव्हा लक्षात आल्या बाबांनी क्षमा मागितलं, बाबांची प्रकृती आराम झाला आणि पुन्हा षष्टी या तिथीनुसार बाबा तारीख म्हणजे बाबा सांगू लागले. आता काही दिवसानंतर सेवकांना प्रश्न निर्माण झाला की बाबा आहे तर सांगतात, बाबा आहे तर सांगतात. मग बाबा कारण की मानवी रूपात आहे तर हा शरीर एक ना एक दिवस प्रत्येकाचा सोडून जाणं आहे. तुम्ही चांगले कार्य करा अथवा चुकीचे कार्य करा, पण एक ना एक दिवस हा देह सोडून आपल्याला जाणे, आपला देह आपल्याकडून सुटणार आहे. तर बाबा शरीर रूपी गेल्याच्या नंतर आम्हाला कोण मार्गदर्शन करेल म्हणून बाबांकडे सेवकांनी ही गोष्ट टाकली म्हणजे मांडली की बाबा, तुम्ही आता षष्टीचं हवन कार्य आम्हाला सांगता, तुमच्या गेल्यावर कोण सांगणार?
तुम्ही जर आम्हाला सोडून गेलात तर हा षष्टीचा हवन कार्य आम्हाला कोण सांगणार आणि आम्ही षष्टीचं हवन कार्य कसं ओळखणार? तुम्ही हा तर तुमच्या शब्दाचा मान आहे. तर बाबांनी त्यावेळेस असं केलं की ज्या प्रकारे 5 हवन कार्य आणि 6व्या दिवशी परिवाराच्या लोकांनी हवन कार्य घडविला होता, त्याच प्रकारे बाबांनी सांगितलं की राखी होऊन 6व्या दिवशी हवन कार्य करायचं. राखी होऊन 6व्या दिवशी हवन कार्य करायचं. तर त्यावेळेस काय होतं, आताची साधन अशी आहे की जर आता परिपत्रक निघाला तर 2 तासात पूर्ण सेवकांपर्यंत, जास्त 70% सेवकांपर्यंत पत्रक पोहोचून जातो. पण त्या काळात इतकी फास्ट, म्हणजे काय म्हणतात त्याला ते इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन म्हणजे संपर्क, लवकरात लवकर संपर्क होईल अशी साधन नव्हती. एवढा फास्ट संपर्क होत नव्हता. म्हणून आणि त्या काळामध्ये सुद्धा जसा विचार करायला गेला तर जास्तीत जास्त 6व्या दिवशी षष्टी यायची. तर त्या काळानुसार 6व्या दिवशी बाबांनी सांगितलं की विचार न करता राखी झाली की 6व्या दिवशी हवन कार्य करायचं. एक आला षष्टीच्या आणि एक आलं 6व्या दिवशीचा. आता किमान आता जर आपण विचार केला मागच्या वर्षी आणि याच्या पूर्वी 2-4 वर्षाच्या पूर्वी, त्यापेक्षा 8 वर्षाच्या पूर्वी असं प्रकार घडलं होतं की 2 दिवसांनी हवन कार्य झाले होते. षष्टीच्या हवन कार्याचा 2 दिवसांनी, जसं यावर्षी 14 आणि 15 होत आहे तसं मागच्या वर्षी 24 आणि 25 झाले. 24 आणि 25 मागच्या वेळेस झाले आणि त्याच्या पूर्वी सुद्धा हे प्रकार घडले आहे. तर हे प्रकार का म्हणून घडत आहे? तर जो उगमस्थान आहे, बाबांचा जो निवासस्थान आहे, उगमस्थान टिमकी जो संस्थान आहे, हा संस्थान आजही षष्टी ह्या शब्दानुसार हवन कार्य काढत आहे. कृष्ण पक्ष षष्टी या शब्दानुसार टिमकी निवासस्थान हवन कार्य काढत आहे. आणि इकडे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हा बाबांच्या शब्दानुसार राखी होऊन 6व्या दिवशी या दृष्टिकोनातून हवन कार्य काढत आहे. तर याने काय झालं की पंचांग, म्हणजे जसा पंचांगनुसार षष्टी ही एका दिवसाच्या पूर्वी आली. आता षष्टी एका दिवसाच्या पूर्वी आली तर जे उगमस्थांनी जो परिपत्रक काढलं, मी त्यालाही चुकीचा म्हणणार नाही. कारण आहे त्याच्या मागं, मी माझं वैयक्तिक मत मांडतो, तुम्हाला माहित. मी षष्टी हवन कार्य याच्यासाठी चुकीचा म्हणणार नाही, कारण की आम्ही जेव्हा सर्व सेवक जेव्हा शब्द काढतो तेव्हा आम्ही षष्टीचा हवन कार्य म्हणतो. या वर्षीच्या षष्टीचा हवन कार्य आम्ही एका भगवंताच्या प्रकट दिन कार्य हवन कार्य नाही म्हणतो, आम्ही षष्टीचा हवन कार्य म्हणतो. 6व्या दिवसाचं हवन कार्य कुणीच म्हणत नाही. म्हणून ज्या प्रकारे आमच्या तोंडातून शब्द निघतो की षष्टीचा हवन कार्य, तर जो टिमकी उगमस्थांनी काढला आहे तो षष्टीच्या तिथीनुसार षष्टी हा नाव कृष्ण पक्ष षष्टी बरोबर बसतो. आता इकडे नागपूर मंडळाने जो परिपत्रक काढला आहे राखी होऊन 6वा दिवस, मी यालाही चुकीचा म्हणणार नाही. तुम्ही स्वतः विचार करा की हाही चुकीचा नाही. काय की बाबाने सांगितलं होतं राखी होऊन 6वा दिवस, तर हा 6वा दिवस कसा की ते 5 हवन कार्य झाले आणि हा 6वा दिवस आहे. 6व्या दिवशी परिवारातल्या लोकांनी केलं होतं, तर हा 6वा दिवस आहे. तर ह्या 6वा दिवस यांनी 6वा दिवस काढला तर हाही चुकीचा नाही म्हणू शकत आपण. कारण की ज्या वेळेस बाबा होते, आजही आहे, शरीररूपी बाबा होते त्यावेळेस आणि आतापर्यंत जर आपण 1948 पासून तर 1925 पर्यंतची जर कालावधी पाहिलं आणि संपूर्ण इतिहास जर आपण जपत आलो तर 75% म्हणजे 75% षष्टीचा हवन कार्य हा 6व्या दिवशीच आला आहे. कमीत कमी 75%, 80 पण होऊ शकते, 90 पण होऊ शकते, पण मी मिनिमम 80%, 75 ते 80% षष्टीचा हवन कार्य हा 6व्या दिवशी येत होता. आणि म्हणून बाबांनी 6व्या दिवशी सांगितलं असतील की 6व्या दिवशी तुम्ही राखी होऊन 6व्या दिवशी करावं. आणि हा अंशांग पंचांगच्या भानगडीत न पडता सरळ सरळ एका सोप्या शब्दात बाबांनी त्यावेळेस 6व्या दिवशी जास्त येत होता म्हणून बाबांनी 6व्या दिवशी करा म्हटलं. तर मंडळ आजही 6व्या दिवसाच्या हिशोबाने काढत आहे आणि तिकडे जो उगमस्थान आहे तो षष्टी या शब्दानुसार काढत आहे. तर याच्यामध्ये मी दोघांना चुकीचा म्हणत नाही, पण ह्या दोघाच्या 14 आणि 15 ह्या चक्रात या दोघांना मी चुकीचा म्हणत नाही.
कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे, माझा वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात, जो परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सोबत जुळून आहे त्या सेवकांनी मंडळाच्या आदेशानुसारच हवन कार्य करावा. आणि जो टिमकी सोबत जुळलेला आहे त्यांनी आपल्या टिमकी उगमस्थान संस्थेच्या म्हणजे नियमानुसारच हवन कार्य करावं. माझ्या बोलल्याने 14 किंवा 15 करू नये, आपापल्या मंडळाच्या नुसार करावं. मी यासाठी हा विषय मांडला की जेणेकरून जेव्हा गोष्ट येईल 14चा खरा की 15चा खरा आणि एकामेकावर टीका टिप्पणी करायची वेळ येईल, एका गावामध्ये 2-2, 4-4 गट आहेत, एकाच मंडळाचे 2-2, 4-4 गट आहेत, तर दुसऱ्या मंडळाचे त्या ठिकाणी आहेत, तर याच्यामध्ये भेदभाव न होता एकामेकावर टीका टिप्पणी न करता जे आपापल्या मंडळाने आपल्याला आदेश दिला आहे त्या आदेशानुसार करायचं. कारण की मंडळ हा कधीच चुकीचा करत नाही. होऊ शकते व्यक्ती चुकू शकते, पण मंडळ हा चुकत नाही. कारण की षष्ठी या शब्दानुसार त्यांनी केलं आहे आणि 6वा दिवस यानुसार यांनी केला आहे, म्हणून मी त्यालाही चूक म्हणत नाही, यालाही चूक म्हणत नाही. हा माझा वैयक्तिक मत होता. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर हीच माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर दुसऱ्या सेवकांपर्यंत शेअर करा. आणि असाच नवीन नवीन जर तुम्हाला ऐकायचं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो, माझ्या शब्दांना विराम देतो. नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार जी.